नमस्कार. धक्कादायक बातमी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि कदाचित हे धक्कादायक नसेल, परंतु हे ओपन सिक्रेट सुद्धा असू शकतं. कारण आता मुलाखत राऊंड सुरू झालेला आहे आणि संस्था चालकांनी स्वतःचं रेट कार्ड सुद्धा वापरायला सुरुवात केलेली आहे. तर प्राथमिकसाठी वेगळा रेट आहे, माध्यमिकसाठी वेगळा रेट आहे आणि अर्थातच 9 ते 12 साठी वेगळा रेट आहे. मग या SOP जी काढलेली आहे त्याचा फायदा काय? कारण आतापर्यंत आपल्याकडे एक 15 कंप्लेंट आलेल्या आहेत की संस्था ह्या पैसे मागत आहेत. तर मग किती पैसे मागत आहेत आणि जे आयुक्त कार्यालयातून पाहिलं की आपण SOP काढण्यात आली त्याच्यावरती मंत्रालयामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि नंतर SOPला परमिशन मिळून आता SOP नुसार ह्या मुलाखती होत आहेत. तरी सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल की संस्था ह्या त्यांचं काम करतच आहेत आणि वेगवेगळे रेट प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी सांगत आहेत. मित्रांनो, मी प्राध्यापक बालुशा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. खरंच असं वाटलं होतं की मुलाखत राऊंड हा विदाऊट पैशाचा होईल आणि खरंच या SOPचा फायदा होईल, परंतु आता तसं होताना दिसत अजिबात सुद्धा नाहीये. तर आता आपण पाहूयात की माध्यमिक आहे 1 ते 5 साठी एक रॅन्डमली किती पैसे मागितले जातात कोणत्याही संस्थेमध्ये, मुलाखतीच्या संस्थेमध्ये. तर ते आहेत 20 ते 25 लाख. हजार बोलत होते ना, कारण एवढा बोलायची सवय नाहीये. 20 ते 25 लाख 1 ते 5 साठी चार्ज केले जात आहेत आणि त्याचबरोबर 6 ते 8 किंवा 9 ते 10 असं असेल, कारण प्रत्येकच ठिकाणी ज्युनियर कॉलेज अटॅच नाहीये, 10वी पर्यंत स्कूल आहेत, तर त्यांचा रेट आहे 30 लाख रुपये. आणि ज्युनियर असेल तर कुठे 30 कुठे 35, म्हणजे बघितलं आपण 1 ते 5 आपण जर रॅन्डमली पकडलं तर 25 लाख, 6 ते 8 किंवा 9 ते 10 पकडूया 30 लाख आणि अर्थातच 11 ते 12 हे 35 लाख. एवढा जबरदस्त रेट हे चार्ज करत आहेत. आणि मित्रांनो, ही वास्तविकता आहे. तर याच्यावरती आपण आवाज उठवायलाच हवा, कारण असंच होत राहिलं तर मग या भरतीचा फायदाच काय? मग विदाऊट मुलाखत मध्येच आपण लागायला पाहिजे. त्यासाठी सेकंड फेजसाठी सुद्धा आपण म्हणूनच प्रयत्न करतोय, कारण आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे की शासन सुद्धा याच्या अगोदर एका 3 जेव्हा पवित्र पोर्टल थ्रू घेण्यात यावेत यासाठी शासनाने जेव्हा GR काढला तेव्हा संस्था चालक कोर्टात गेले होते आणि तेव्हाच आपल्याला कळलं होते की संस्था चालकांना 10 उमेदवार कशासाठी हवे होते आणि हे 10 उमेदवार जर त्यांना भेटले तर त्याच्यातून मात्र ते मग जो जास्त रेट देईल त्याचे ते तिथं नियुक्ती करणार होते. आता SOP आहे, त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी आहेत. SOP नुसार तक्रार सुद्धा करता येणार आहे उमेदवारांना जर त्याची निवड झाली नाही. त्याच्या संदर्भात डिटेलमध्ये जेव्हा ऍक्च्युली तक्रारचा फॉर्मॅट आपल्याकडे येईल तेव्हा तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून नक्कीच भेटू. परंतु आता जर आपल्याला संस्था पैसे मागत असेल, या व्हिडिओच्या माध्यमातून एकच आव्हान आहे की तुम्ही नक्कीच संपर्क करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, टेलिग्राम चॅनल आहे, किंवा तुम्ही मेल थ्रू त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवा. ऑलरेडी आतापर्यंत बऱ्याच कंप्लेंट आपल्याकडे आलेल्या आहेत आणि आपण त्याच्यावरती नक्कीच काही ना काहीतरी मार्ग काढता येतोय का, किंवा जे संस्था चालक पैसे घेत आहेत ती विदाऊट पैशाची मुलाखत कशी होईल या संदर्भात आपल्याला आपल्या लेवलला आपल्या शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून अजून काय करता येईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया. मित्रांनो, एवढा रेट ऐकल्यावर मात्र आता म्हणजे खरंच धक्का बसायला लागला, कारण गेल्या 2017ची जी पवित्र पोर्टल भरती होती तेव्हा 9 ते 12 साठी 25 लाख मागत होते. अर्थातच 5-6 वर्ष उलटलेले आहेत आणि ते 25 लाख अर्थातच माझ्या मैत्रिणीलाच मागितले होते. आणि आता आपण पाहतोय की 5-6 वर्ष त्या भरतीला उलटले आणि आता तो रेट अगदी 4-5 लाख त्याच्यामध्ये ऍडिशनच झालेला आहे. खरंच खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण इतके दिवस अशा भरतीची वाट पाहतोय ज्याच्यामध्ये पैसा लागणार नाही असं आश्वासन देत आहे. विशेष म्हणजे शालेय विभाग सुद्धा ही भरती म्हणजे भ्रष्टाचार मुक्त व्हावी यासाठी प्रयत्न करत असताना असं जेव्हा आपल्याला ऐकायला भेटतं तेव्हा मन सुन्न होतं, कारण या अभियोग्यताधारकांनी कंटिन्यू आपल्याला रेकॉर्डिंग पाठवायला सुरुवात केलेली आहे आणि अर्थात ह्यांना आता असं वाटतंय की कशाला माझा मुलाखतीला राऊंड लागला.
आपले असेच बरेच बांधव आहेत, ते वाट पाहत आहेत की माझा मुलाखतीसाठी राऊंड का नाही लागला, मला संस्था का नाही आली, अशी म्हणजे त्यांच्या मनामध्ये खंत आहे. परंतु ज्यांचा खरंच राऊंड लागलेला आहे त्यांच्या मनामध्ये माझा प्रश्न आहे की माझा हा राऊंड, माझा नंबरच कशासाठी लागला, माझा विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये का नंबर नाही लागला, आणि जर मला थोडे मार्क्स जास्त असते तर मला आज एवढा मुलाखतीसाठी रट द्यावाच लागला नसता. आणि याचसाठी मित्रांनो ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, आणि हे कुठंतरी ओपन सिक्रेटच होतं की मुलाखतीचा राऊंड कसा होतो. एकच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आव्हान आहे की आपण याच्याबद्दल अवेअरनेस पसरायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेकंड फेजसाठी सुद्धा आपण प्रयत्न करतोय. चॅनलवरती तुम्ही कंटेंट जरा पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे सेकंड फेजमध्ये जास्तीत जास्त आपले अभियोग्यताधारक लागतील याचीच आपण आशा करूयात, आणि लागायलाच पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करूयात. परंतु आता काय, ज्यांच्याकडून पैसे मागितले जातात, कदाचित असंही होईल की ज्यांच्याकडे आहेत ते देतील, परंतु ज्यांच्याकडे नाहीत त्यांचं काय. आज या अभियोग्यताधारकांनी हे रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे, ते तुम्ही फक्त एकदा बघून घ्या, आणि ते ऐकल्यावरती खरंच मन सुन्न व्हायला होतं. अगदी तिकिटाचे पैसे सुद्धा घालवू नका असं हे संस्थाचालक सांगत आहे की तुम्ही यायची तस्तीच घेऊ नका जर तुमच्याकडे पैसे नसतील. हे दुर्दैव का हो ह्या शिक्षक भरतीचं. आणि म्हणजे खरंच वाईट वाटायला लागलं यांना कुठंतरी, आणि खूप पश्चाताप होतोय की मुलाखतीच्या राऊंडमध्ये नंबर लागला तरी सुद्धा पैशाची एवढी अमाऊंट आहे ती पूर्ण करू शकत नाही. खरंच मला सांगा, एवढे जर पैसे आपण प्रायव्हेट एखाद्या बिझनेसमध्ये लागले तर अगदी विदाऊट स्वतःचा म्हणजे काही करता किंवा स्टार्टअप थ्रू आपण काही ना काही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतो. पण आपण शिक्षकाचीच नोकरी का पकडतोय हो? कारण आपण वसा घेतलेला आहे ते देशाची पिढी घडवण्याचा, आणि एकदा आता शिक्षक झालेलो आहे त्यामुळे दुसरं कुठलं काही करण्याची प्लॅन बी राईट ऐकताना सांगितलं होतं. कदाचित आज असं वाटतंय की याचसाठी सांगितलं होतं का, कारण यांना आता एवढे पैसे देतील का, त्याच्यातून त्यांचं सिलेक्शन होईल का नाही. यांचं सिलेक्शन झालं, एखाद्याने पैसे नाही दिले तर मग अजून सेकंड फेज, आणि अजून नंतर मुलाखतीचा राऊंड. हे खूप सगळं असं गोल फिरणारं चक्र आहे. मला कधी कधी वाटतं शिक्षक भरती स्पायडर वेब आहे, त्याच्यातून कसंच आपल्याला बाहेर निघता येत नाहीये. जो खरंच बाहेर निघाला, ज्याचा सालार्थळ नंबर आला, ज्याचा पगार सुरू झाला, तोच खरा भाग्यवंत. आणि तो जर आता अजून मुलाखतीमध्ये जर अडकत असेल तर खरंच मित्रांनो, जिथे तुम्ही झेडपीला आहात तिथं तुम्ही म्हणजे तिथं जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही तिथलीच नोकरी योग्य आहे. इथं अजिबात सुद्धा काही खरं राहिलेलं नाहीये. एखादी संस्था अशी असेल, म्हणजे रेअर पॉसिबिलिटी, की ती तुमची क्वालिटीवरती तुम्हाला नोकरी देणार आहे, किंवा आताही याच्यातून मार्ग निघेल, उद्याच्याला संस्थेवरती कार्यवाही होईल, किंवा नंतर ना त्याच्यावरती अजून तक्रारी होतील, परंतु भरती ही लटकतच राहणार आहे. त्याचं काय, त्याच्यासाठी आपल्याला आजच जर आपल्यावरती हा अन्याय होतोय तर आत्ताच उठलं पाहिजे. आणि आपण वाट पाहतो की माझ्यावरती आलं नाही तोपर्यंत येऊ देत, दुसऱ्याचं काही होऊ देत, बट ऐसे आप सोचोगे तो कैसे चलेगा. तो इसके लिए हमें साथ जुड़ के इस मुहिम में शामिल होना है. की मुलाखतीचं हे रेट कार्ड आहे, त्याच्यावरती आज जर आपण विचार केला, कार्य करायला सुरुवात केलं, तर सेकंड फेजमध्ये जेव्हा रिक्त अपात्र गैरहजरचा मुलाखतचा राऊंड लागणार आहे त्यावेळेस त्यांच्यावरती तर अशी वेळ येणार नाहीये. त्यामुळे कदाचित आज माझ्यावरती वेळ आलेली आहे, कदाचित तुमच्यावरती येईल, कदाचित तुमच्या ABC पैकी C मित्रावरती येईल. त्याच्यासाठी जागरूक होणं गरजेचं आहे, आणि असंच आपण जागृत राहिलो तरच मात्र हा लढा आपण जिंकू शकतो. आणि पवित्र हे पवित्रच होईल, अन्यथा ऑलरेडी ते अपवित्र होताना दिसतंय. आणि हे संस्थेचं रेड कार्ड ऐकलं की डोकं सुन्न व्हायला होतंय. धन्यवाद. स्टे कनेक्ट.